मुंबई उपनगरातील टॉप 9 घडामोडी। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याकडून वडाळा या ठिकाणी विठ्ठल मंदिरात पूजा। आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वडाळामधील विठ्ठल मंदिरामध्ये महाभिषेक। आषाढी एकादशीच्या निमित्तानं दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर वाजत गाजत दिंडी। विरार ते दादर दरम्यान रेल्वेमध्ये दररोज भजन करणाऱ्या मंडळानं दिंडी काढली। आषाढी एकादशीच्या भक्तिरंगात डोंबिवली स्टेशन परिसर धावून निघाला। हरिओम रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या भजन सोहळ्यास रवींद्र चव्हाणांनी उपस्थिती लावली। गेल्या 12 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमाला यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मुंबईतील मंत्रालयामध्ये दर गुरुवारी एआयचे वर्ग सुरू केले जाणार। दरम्यान राज्य सरकारच्या नव्या उपक्रमाची ही सुरुवात। टेक थर्सडे असं या उपक्रमाचं नाव असून मंत्रालयातील फायलिंगची गती वाढवण्यापासून शासन निर्णय शोधणं, विविध विधिमंडळ प्रश्नांची उत्तरं तयार करण्याच्या दिशेनं सरकारचं हे मोठं पाऊल। विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेवर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार। ठाणे ते कल्याण दरम्यान फास्ट लाईनवर तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी आणि नेरूळ दरम्यान ब्लॉक असणार। मध्य रेल्वेकडून 3 महिन्यात 12.86 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई। फुकट्या प्रवाशांकडून 101 कोटींचा दंड वसूल। दंडाची रक्कम वाढवून सुद्धा प्रवाशांवर कोणताही परिणाम न झाल्याचं चित्र। गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे मुंबईतील 7 जलाशयांचा साठा आता 83.68%वर। 24 तासात जलाशयातील साठ्यामध्ये 6.6% वाढ। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 मध्ये एक डिलिव्हरी बॉय नाल्यात पडल्याची घटना। नाल्यात पडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सुदैवाने या घटनेमध्ये तरुणाला कोणतीही दुखापत नाही। वसई विरारमधील नाईकपाडा परिसरामध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना। बालिव पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू। आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडी। पुणे जिल्ह्यामध्ये 25 लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता। तर बीएलओंना स्थलांतरित, मृत आणि अनुपस्थित मतदारांचा हिशेब द्यावा लागणार। प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी नावं वगळलेल्या प्रत्येक मतदाराचा हिशोब सुद्धा द्यावा लागणार। पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 150 वॉर्डनची नियुक्ती करण्यात येणार। वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी महानगरपालिकेकडून आता वॉर्डन दिले जाणार। पुणे हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोच्या माण ते बालेवाडी टप्प्याला CMRCRSची ही मंजुरी। तर 13 किलोमीटर मार्गावरील सर्व वैधानिक चाचण्या यशस्वी। प्रत्यक्ष प्रवासी सेवेच्या शुभारंभाच्या दिशेनं निर्णायक पाऊल। पुण्यातील चास कमान धरण 98% भरलं। 15,000 क्युसेकनं भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। तर गेल्या काही दिवसांपासून घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू। पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातनं मुठा नदी पात्रामध्ये विसर्गाला पुन्हा सुरुवात। मुठा नदी पात्रात 4,708 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पुणे सातारा महामार्गावरील वर्वे या पुलाजवळ पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचतंय। या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक। पुण्याच्या भोरमधील बोंबवलीमध्ये ट्रेलरवरून अवजड मशीनची धोकादायक पद्धतीने वाहतूक। प्रस्तावित हाय व्होल्टेज प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी वाहतूक होत असल्याची ही माहिती समोर। तर कल्याण नगर मार्गावरील माळशेज घाटामध्ये पावसामुळे रस्ता खचला। नगरच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरील रस्ता खचल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू। वाहन चालकांना आवश्यक ती काळजी घेण्याचंही आवाहन। आता बघूया टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। धाकटी पंढरी म्हणून मानल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील सासगाव या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी। पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा। सावंतवाडीमधील माझगाव या ठिकाणी आषाढी निमित्त शेतात 60 फुटी विठ्ठलाची मूर्ती साकारण्यात आली। कुडाळमधील डॉक्टर अनिकेत निब्रे यांनी नदीतील दगडगोटे आणि रानातील फुलांचा वापर करत ही आकर्षक मूर्ती साकारली आहे। आषाढी एकादशी निमित्त रत्नागिरीमध्ये दिंडी निघाली आहे। विठुरायाचा नामघोष करत रत्नागिरीकर दिंडीत सहभागी। मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर असा दिंडीचा हा प्रवास। पालघर जिल्ह्यातील वादळी वाऱ्याचा वीज यंत्रणेला मोठा फटका। वीज पुरवठा साखळी कोलमडल्यामुळे हजारो ग्राहक अंधारात। तारा तुटल्यामुळे मागील 48 तासांपासून अनेक गावं अंधारात। पालघरच्या डहाणूमध्ये पूर ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांकडून पुन्हा व्यवसाय सुरू। नुकसान कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून भिजलेले कपडे आणि इतर साहित्यांची कमी दरात विक्री। मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू किनारपट्टीवरील वाहतुकीला मोठा फटका। डहाणू उंबरगाव या गावांना जोडणारा महामार्ग 2 ठिकाणी 60 मीटरपर्यंत वाहून गेलाय।
नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातनं सलग दुसऱ्या दिवशीही मोठा विसर्ग 24 तासात 8 टीएमसी पाणी जायकवाडीकडे विसर्गित। दरम्यान गोदावरी नदीकाठच्या गावांनाही यामुळे सतर्कतेचा इशारा। तर जळगावच्या चाळीसगावमध्ये जोरदार पावसानं या ठिकाणी हजेरी लावली आहे। तर गिरणा धरणामध्ये 48 तासात 29% जलसाठा वाढला। धरणाचा जलसाठा 69%वर, तर धरणामध्ये 28,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू। बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शेळी चोरीची अजब घटना। शेळ्यांना भाकरीचा आमिष दाखवून कारमध्ये कोंबून चोरटे पसार झाले। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद।